नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 आजच्या या पाठामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयामधील जो काही दुसरा धडा आहे तो आपण सुरू केलेला होता। तर तो आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। तर पेशी विभाजन ही एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे। आपल्याला माहिती आहे, आपण ज्या जीवन प्रक्रिया अभ्यासतोय त्याच्यामध्ये जी काही पहिली प्रक्रिया आहे ती पहिली प्रक्रिया होती श्वसन, आणि आता दुसरी महत्त्वाची जीवन प्रक्रिया म्हणजे पेशी विभाजन। आता या पेशी विभाजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत। कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय पहा, हे पेशी विभाजनाचे 2 प्रकार। पहिला जो प्रकार आहे तो आहे सूत्री विभाजन। हे जे विभाजन आहे सूत्री विभाजन, हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडतं। कायिक पेशी म्हणजे या जनन पेशी सोडून सगळ्या ज्या पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये त्यांना आपण कायिक पेशी म्हणतो, आणि मूल पेशी म्हणजे ज्याच्यापासून शरीर बनते असं पेशी। कायिक, काया म्हणजे शरीर, शरीर तयार करणाऱ्या पेशी, त्यांच्यामध्ये हे सूत्री विभाजन घडतं। त्याचप्रमाणे मूल पेशींमध्ये सुद्धा सूत्री विभाजन घडतं, बरोबर। आणि जे अर्धगुणसूत्री विभाजन आहे ते जनन पेशी अवलंबतात, म्हणजे ज्याच्यावरून लिंग ठरतं त्या जनन पेशी या अर्धगुणसूत्री विभाजन ही पेशी विभाजनाची प्रक्रिया काय करतात, अवलंबतात। आता पुढचा घटक, तर हे सोप्या भाषेतील फ्लो चार्ट आहे सूत्री विभाजनाचा, बरोबर। तर जे सूत्री विभाजन आहे, आता आपण काय अभ्यासतोय तर पेशी विभाजन अभ्यासतोय विद्यार्थी मित्रांनो। काय? पेशी विभाजन। तर या पेशी विभाजनामध्ये काय होतं याचं एक उदाहरण घेऊया आपण। जसं की एक घर आहे आणि त्याची आता विभागणी होणार आहे। जे घराची विभागणी करायची म्हणजे काय, घराचे 2 भाग करायचे नाहीत, तर त्या घरासारखं दुसरं घर तयार करणं। समजा 2 भाऊ आहेत आणि त्यांची विभागणी होणार आहे, तर विभागणी सर्व गोष्टींची होणार, घराची पण विभागणी होणार। मग घराची विभागणी करायची म्हणजे काय, ते या घराचे 2 भाग करायचे नाहीत, घर मध्ये पाडायचं नाही किंवा मध्ये त्याला काय छेद द्यायचं नाही, तर तसंच दुसरं घर तयार करायचं म्हणजे विभागणी। तसं पेशीमध्ये पण असतं, पेशीची विभागणी करायची, एका पेशीपासून दुसरी पेशी तयार करायची, विभाजन करायचे, तर त्या ठिकाणी सुद्धा दुसरं केंद्रक आणि दुसरी पेशी अंगकं तयार करावी लागतात। तर त्यासाठी सुरुवातीला पेशी काय करते, तिच्या केंद्रकाचं विभाजन करते, आणि त्यानंतर पेशी काय करते, तिच्यामध्ये असलेलं जे काही जीवद्रव्य आहे त्याचं पण विभाजन करते, आणि एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात। जसं 2 भाव आहेत त्यांची विभागणी होते, एका घराची 2 घरं होतात, त्याप्रमाणे
म्हणजे तिथं सगळंच त्या घरामध्ये काय असायला पाहिजे, सगळ्या सुखसुविधा असायला पाहिजेत. अगदी त्याप्रमाणे पेशीमध्ये सुद्धा तसंच आहे. जे पेशीमध्ये एका असेल ते दुसऱ्यामध्ये पाहिजे. तर केंद्रक पाहिजे, जीवद्रव्य पाहिजे, अगदी त्याप्रमाणे. तर सुरुवातीला पेशी विभाजन, त्याच्यामध्ये केंद्रकाचं विभाजन होतं आणि नंतर जीवद्रव्याचं. जीवद्रव्य म्हणजे केंद्रकाच्या भोवती असणारं जे काही केंद्रक द्रव्य किंवा द्रव्य आपण म्हणतो पेशीद्रव तो. तर सुरुवातीला कशाचं विभाजन होतं, केंद्रकाचं विभाजन. कर्सरच्या साह्याने दाखवते पहा. आणि त्यानंतर कशाचं विभाजन होतं, जीवद्रव्याचं विभाजन होतं. बरोबर. आता केंद्रकाचं विभाजन लगेच होत नाही, तर त्याच्या 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. म्हणजे ही अंत्यावस्था झाल्यानंतर या केंद्रकाचं काय होतं, पूर्ण विभाजन होतं. सुरुवात कुठून होते, पूर्वावस्थेपासून होते. त्यानंतर मध्यावस्था, पश्चावस्था आणि सगळ्यात शेवटी अंत्यावस्था. आणि त्यानंतर काय होतं, केंद्रकाचं विभाजन होतं. म्हणजे पेशीचं विभाजन करायचं म्हणजे त्यातील केंद्रकाचं विभाजन करायचं आणि त्यातील द्रव्य आहे त्याचं विभाजन करायचं. जे केंद्रकाचं विभाजन होतं त्याला म्हणायचं प्रकल विभाजन आणि जे जीवद्रव्याचं विभाजन होतं त्याला म्हणायचं परिकल विभाजन. आता हे जे प्रकल विभाजन आहे किंवा केंद्रकाचं विभाजन आहे हे 4 टप्प्यामध्ये किंवा 4 अवस्थांमध्ये पूर्ण होतं. इथं मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता आपल्याला एका अवस्थेचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर हे बघा, ही पहिली अवस्था आहे पूर्व अवस्था. या कर्सरच्या साह्याने मी तुम्हाला दाखवतोय. पूर्व अवस्था. तर या पूर्व अवस्थेमध्ये काय होते पहा, तर मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. वलीभवन होते म्हणजे त्याची वळकटी तयार होते. जसं की आपण अंथरुणाचं काढल्यानंतर त्याची वळकटी करतो आणि वळकटी केल्यामुळं ते कसं होतं, जाड आणि आखूड होतं. अगदी तसंच या गुणसूत्रांच्या बाबतीत देखील होतं. म्हणजे अगोदर पेशीमध्ये असणारी जी काही गुणसूत्र असतात ती नाजूक आणि धाग्यासारखी असतात. परंतु ज्यावेळेस आता या पेशीचं विभाजन करायचं आहे तर त्यावेळेस काय होतं, तर ती जी गुणसूत्रे आहेत अत्यंत नाजूक त्यांचं वलीभवन म्हणजे वळकटी तयार होते. जसे आपण अंथरुणाची वळकटी केल्यानंतर अंथरुण कसं होतं, आखूड आणि जाड, अगदी त्याप्रमाणेच गुणसूत्र देखील काय होतं, त्याचं फोल्डिंग झाल्यामुळं, वलीभवन झाल्यामुळं, त्याचं कंडेन्सेशन म्हणजे त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर ते आखूड व जाड होऊन काय होतं, नंतर त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. इथं दाखवतोय पहा मी याच्यामध्ये. बरोबर. इथं तर इथं ती गुणसूत्र इथं दिसतात का, अगदी ती, हे इंग्रजी नाव आहेत याचा तुम्ही विचार करू नका. तर इथं ती अत्यंत नाजूक अशी धाग्यासारखी आहेत. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, यांच्यातलं पाणी निघून गेल्यानंतर यांची वळकटी झाल्यानंतर ते सगळे काय झाले, गुणसूत्र त्यांची वळकटी झाली, वलीभवन झालेलं आहे, फोल्डिंग झालेलं आहे. त्यामुळे ती कशी दिसत आहे तिथं कर्सरच्या साह्याने दाखवतोय मी पहा, आखूड आणि जाड. अर्ध गुणसूत्र जोडी, गुणसूत्राची जोडी तुम्हाला माहिती आहे पूर्ण आणि अर्ध त्याच्या निम्मी, याला म्हणायचं. हे जे 2 भाग आहे इथं आणि इथं पहा, हे अर्धगुणसूत्र, हे अर्धगुणसूत्र, हे अर्धगुणसूत्र. तर अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. पूर्वावस्थेमध्ये काय झालं,
तर गुणसूत्राचं वलीभवन झालं, त्यानंतर ते आखूड आणि जाड झाले, त्यानंतर अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या गुणसूत्राचे काय होतात, जोड्या तयार होतात. अर्ध म्हणजे गुणसूत्र पण कसं अर्ध गुणसूत्र, आणि त्या अर्ध्या गुणसूत्रांच्या काय होतात, जोड्या तयार व्हायला लागतात. तारा केंद्र द्विगुणित होतं. इथं पहा, हे जे दिसतंय हे कर्सरच्या साह्याने आणि हे दाखवते, हे तारा केंद्र काय झालं, द्विगुणित झालं, म्हणजे दुप्पट झालं. प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जातं. ते पुढच्या तुम्हाला आकृतीमध्ये पाहायला मिळेल. तर ही जी आहेत, इथं पेशीचं ध्रुव आहे, इथं पेशीचं ध्रुव आहे. ही तारा केंद्र जे आहेत हे दाखवतोय मी कर्सरच्या साहाय्याने, हे आणि हे, ही दोन काय आहेत, तारा केंद्र आहेत. ही तारा केंद्र काय झाली, द्विगुणित झाली आणि ती इकडे पेशीच्या ध्रुवांना यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर केंद्रक आवरण दिसतं इथं, केंद्रक आवरण आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लिओलस. हे बघा इथं मोठं करून दाखवते पहा, हे न्यूक्लिओलस आहे. हे इथं नाव दिले पहा, ह्याला केंद्रिका म्हणायचं. आणि हे न्यूक्लियर इन्व्हॉल्प म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे इथं काय झाले पहा, इथं हे न्यूक्लियर इन्व्हॉल्प आहे म्हणजे केंद्रकाचं आवरण आहे. इथं ते बघा, हे काय झाले, नाहीसं झालेलं आहे. त्यानंतर इथं न्यूक्लिओलस आहे म्हणजे केंद्रिका आहे, ती याच्यामध्ये नाही. म्हणजे काय होतंय, तर हे बघा, तर केंद्रक आवरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. इथं बघा मी तुम्हाला दाखवलं, तर इथं काय आहे, केंद्रिका पण आहे आणि इथं या केंद्रिकेच्या भोवती असलेलं जे काय आहे ते केंद्रक आवरण आहे. हे दोघं पण या ठिकाणी नाहीत. म्हणजे ही पेशी विभाजनाची काय आहे, सुरुवात आहे. कळाली पूर्वावस्था, त्याच्यामध्ये गुणसूत्र जाड आणि आखूड होतं. त्यानंतर त्याच्या अर्धगुणसूत्रांच्या जोड्या तयार होतात आणि ते दिसायला लागतात. ताराकेंद्र द्विगुणित झाला, विरुद्ध ध्रुवांना गेला. त्यानंतर केंद्रिका आणि केंद्रक आवरण नाहीसं झालेलं आहे, बरोबर. तर ही आहे पूर्वावस्था. आता पुढची अवस्था मध्यावस्था, बरोबर. आता या मध्यावस्थेमध्ये काय होतं, केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित दृश्य किंवा स्पष्टपणे दिसतात. बघा इथं, तर केंद्रक आवरण बिलकुल राहिलेलं नाही याच्या भोवती, बरोबर. सर्व गुणसूत्रांचं घनीकरण झालं, कारण त्यातलं जेवढं पाणी आहे ते पाणी निघून गेल्यामुळं ते घनीकरण झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या हे बघा, हे अर्ध गुणसूत्रांची जोड आहे. हे दोन्ही सारखंच आहे. हे म्हणजे हे स्पष्टपणे दिसत आहेत. ही गुणसूत्र कशी आहेत, अर्ध गुणसूत्र आहेत आणि जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. आणि त्यानंतर बघा, हे तारा केंद्र आहे आणि या तारा केंद्र आहे, यांच्या दरम्यान असे हे लवचिक प्रथिनांचे धागे तयार झालेले आहेत, बरोबर. आणि हे धागे यांना काय केलेले आहेत, जोडलेले आहेत, बरोबर. आणि या धाग्यांनी हे काय केलेलं आहे, सगळी गुणसूत्र अशी ओढल्यामुळं ही सरळ झालेली. आपल्याला माहिती आहे, एखादी दोरी असते, दोरी ओढल्यानंतर जशी सरळ होते तशी ही गुणसूत्र जोडलेल्या दोऱ्या आहेत. ह्या यांनीच असं दोन्हीकडून ओढल्यामुळे ही सगळी गुणसूत्र काय झालेली आहे, तर समांतर अवस्थेत संरचित होतात. हे बघा, सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. हे विषुववृत्त असणार आहे, गोल असेल तर हा विषुववृत्त, इथं आणि इथं विषुववृत्त.
भूगोल तुम्ही शिकलेला आहात. पृथ्वीसारखा आकार जर आपण याला दिला तर इथं हे विषुववृत्त असतं मध्यभागी, आणि या विषुववृत्तीय प्रतलाला ही जी काही सगळी गुणसूत्र आहेत ही कशी होतात, समांतर होतात. आता इथं गुणसूत्र बिंदू आहे पहा, इथं कर्सर ठेवला, इथं या गुणसूत्राचा बिंदू आहे. तुम्ही 9वीमध्ये अभ्यास केलेला आहे गुणसूत्रांचा. इथं त्याचा गुणसूत्र बिंदू आहे, इथं त्याचा गुणसूत्र बिंदू आहे, आणि इथं त्याचा गुणसूत्र बिंदू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गुणसूत्र एकमेकांना जॉईन होतं त्याला गुणसूत्र बिंदू असं म्हटलं जातं. तर या दरम्यान म्हणजे गुणसूत्र बिंदू आणि तारा केंद्र यांच्या दरम्यान काय झालेलं आहे, प्रथिनांचा धागा तयार झाला. हे तारा केंद्र आहे, तर मी दाखवतो कर्सरच्या साहाय्याने. एक आहे तारा केंद्र आहे, बघा हे तारा केंद्र आहे, हे पण तारा केंद्र आहे, बरोबर. आता हे तारा केंद्र आणि इथं गुणसूत्र बिंदू आहेत बा, इथं एक गुणसूत्र बिंदू आहे, इथं एक गुणसूत्र बिंदू आहे, इथं एक गुणसूत्र बिंदू आहे, इथं आहे, इथं आहे, इथं. तर यांच्या दरम्यान काय झालेलं आहे, तर एक प्रथिनांचे लवचिक धागे तयार झालेले आहेत. लवचिक प्रथिनांचे धागे काय होत आहेत, तयार होतात. तर मध्यावस्थेमध्ये काय होतंय, तर केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीच झालेलं आहे. इथं केंद्रक आवरण नाही. सर्व गुणसूत्रांचं घनीकरण झालेलं आहे, कारण त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे. आता ही गुणसूत्र स्पष्ट दिसत आहेत, अर्ध गुणसूत्र जोडीसहित. म्हणजे ही पहा, हे दोन्ही लाल लालच आहे, हे एक लाल, हे एक लाल, म्हणजे अर्ध गुणसूत्रांची जोड आहे, पूर्ण नाही. त्यानंतर या धाग्यांनी यांना ओढल्यामुळं हे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत अरेंज झालेले आहेत किंवा संरचित झालेले आहेत. आता दोन्ही तारा केंद्र आणि या गुणसूत्रांचे गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार झालेले आहेत. हे धागे आहेत, हे जे दाखवतोय हा हा हा, हे सगळे काय आहेत, तर लवचिक प्रथिनांचे धागे तयार झालेले आहेत. आता त्या पुढची अवस्था पश्चावस्था. जरा मोठं करतोय. तर मोठं केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय पहा, पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीनं गुणसूत्र बिंदूचं विभाजन होतं. हे जोडलेले होते बघा पाठीमागच्या स्लाईडमध्ये, हा आणि हे दोघं असे जोडलेले होते. परंतु काय झालं, हे तारा केंद्र आणि गुणसूत्र बिंदू, तारा केंद्र आणि गुणसूत्र बिंदू, इथं गुणसूत्र बिंदू आहे, इथे एक गुणसूत्र बिंदू आहे, इथे एक तारा केंद्र आहे, इथे एक तारा केंद्र आहे. तर हे तारा केंद्र आणि गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यान हा लवचिक धागा, तुर्कतंतू त्याला म्हटलं जातं, आणि त्याच्यामुळं ते ओढतात. हा धागा काय करतो, हा धागा याला इकडं ओढतो, हा धागा याला इकडं ओढतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, तर प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होते. म्हणजे अर्धे अर्धे गुणसूत्र सगळी तयार झाली पाहिजेत. ही जोडी काय झाली, वेगळी झाली. हा वेगळा झाला, हा वेगळा, हा वेगळा. आणि जी वेगळी झालेली गुणसूत्र आहेत त्यांना जन्य गुणसूत्र म्हणतात. हे जन्य गुणसूत्र, हे जन्य, हे जन्य, हे जन्य, हे जन्य, हे जन्य, हे जन्य, हे जन्य. आणि आता ही गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात, बरोबर. म्हणजे इथं असेल, इथं असेल, इथं, ही केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोचवले जातात. तर गुणसूत्राचे किती संच, 2-2 संच. तर हे असे 2-2 संच गुणसूत्रांचे पेशीच्या या टोकाला आणि या टोकाला काय केले जातात, पोहोचवले जातात. म्हणजे थोडक्यात काय, मानवामध्ये किती असतात, 46 गुणसूत्र असतात. या अवस्थेत काय होतं, तर त्या ठिकाणी 92 गुणसूत्र तयार होतात. 46 गुणसूत्र या टोकाला जातात आणि 46 गुणसूत्र या टोकाला जातात.
आता शेवटची अवस्था पश्चावस्था, सॉरी अंत्यावस्था, अंत्यावस्था. तर याच्यामध्ये काय होतं अंत्यावस्थेमध्ये, तर पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेले गुणसूत्र आता उलगडतात. इथं दाखवतोय, मोठं करतोय पहा. आता इथं उलगडलेले आहेत पहा, गुणसूत्र दिसत आहेत. हे गुणसूत्र उलगडलेलं आहे. इथे एक टोक आहे आणि इथे पेशींच्या टोकांना पोचलेली आहेत गुणसूत्रे. त्यानंतर ती उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. पहा. त्यानंतर एकदा का टोकांना पोचली की ती पहिल्यासारखी होतात. पहिली कशी नाजूक धाग्यासारखी पातळ होत त्याप्रमाणे. आणि त्यानंतर त्यांच्या भोवती केंद्रक आवरण पण तयार झाले पाहिजे. इथं दिसतंय. हे नाजूक धाग्यासारखी दिसेनाशी होतात आणि त्यांच्या भोवती केंद्रक आवरण तयार होतंय. आणि अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात. आता ही एकच पेशी आहे, ही पूर्ण एक पेशी आहे आणि या एका पेशीमध्ये हे एक जन्य केंद्र आणि हे एक जन्य केंद्रक, अशी 2 जन्य केंद्रके तयार होतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात पहा. अशा याच्यामध्ये तूर्क तंतू म्हणजे जे प्रथिनांचे लवचिक धागे होते ना, ते यांच्या दरम्यान असलेले ते नाहीसे होतात. आणि अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होतं पहा. आता प्रकल विभाजन म्हणजे आता काय झालं, केंद्रकाचं विभाजन झालं. म्हणजे 2 केंद्रकं तयार झाली. इथं एक आहे, इथं एक आहे. 4 अवस्थे, पूर्व, मध्य, पश्च आणि अंतावस्थेमध्ये. आता कशाची विभागणी राहिली, आता पेशीद्रव्याची विभागणी. तर परिकल विभाजन म्हणजे पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि 2 आता इथं पेशी तयार झालेल्या आहेत. आणि या प्रक्रियेत काय होतं, एक खाच तयार होते. इथं काय तयार होते, अशी खाच तयार होते आणि ती हळूहळू खोलवरती जाते. जसं आपण कलिंगड कापत असतो, कलिंगडाला अगोदर काय करतो आपण, तर चाकूनी थोडंसं सुरुवात करतो कापायला, म्हणजे तिथं खाच तयार करतो. आणि ती खाच जसजशी खोलवर जाईल, एकदम खोलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जसे कलिंगडाचे 2 भाग होतात, त्याचप्रमाणे पेशीचे सुद्धा 2 भाग तयार होतात. आणि अशा प्रकारे 2 पेशी तयार झाल्या. म्हणजे पेशीचं काय झालं, विभाजन झालं. एका पेशीपासून 2 पेशी तयार झाल्या. आता इथं बघा, हे दुसऱ्या एका स्लाईडच्या माध्यमातून मी दाखवते पहा. ही मदर सेल म्हणजे जन्म देणारे, या एका पेशीपासून इथं ही एक डॉटर सेल आहे, इथं एक डॉटर सेल आहे. म्हणजे एका पेशीपासून इथं ही एक पेशी ही एक पेशी दिसते ना. इथं जशी पेशी आहे तशी इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे एका पेशीचं विभाजन 2 पेशीमध्ये झालेलं आहे. सुरुवातीला काय होते पहा, तर हे एक निळसर आहे आणि हे एक निळसर आहे, बरोबर. हे अर्धगुणसूत्र जोडी तयार होते. तिथं तयार झाली जोडी. हे गुणसूत्र आहे, त्याची ही अर्धगुणसूत्र जोडी तयार झाली. हे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर, इथे एक तारा केंद्र आहे, इथे एक तारा केंद्र आहे. हे धाग्यांनी यांचे गुणसूत्र बिंदू जोडलेले आहे. मग हे धागे याला इकडं ओढून घेतात पहा. इथं याला इकडं ओढून घेतलं, यांना इकडं. आणि शेवटी मग इथं एक पेशी तयार झाली आणि इथं एक पेशी तयार झाली. आता पुढं पण दाखवलेलं आहे पहा. इथं सुरुवातीला 46 गुणसूत्र असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये
अशी वाढ होत जाते बा. हे तर क्रोमोसोम्स डबल लिहिलेलं आहे, म्हणजे 92 तयार झाले आपल्यामधले. 46 इथं 92. त्यानंतर याच्या भोवती असलेले पांढरा आहे का नाही बघा, इथं दाखवतोय मी. हे इथं हे हे केंद्रक आवरण आहे. केंद्रक आवरण हे पांढरं येते, हे केंद्रकामध्ये डबल झाले. हे सिंगल आहेत भाई. इथं हे लाल लाल एकच आहे, इथं तर लाल लाल 2, हे निळे निळे 1. म्हणजे इथं काय झाले, गुणसूत्रांची डबल संख्या झाली. विभागणी करायची ना तर कापून नाही करायची, त्यांची काय करायची, दुप्पट करून विभागणी करायची. त्यानंतर हे पांढरा घटक इथं आहे का नाही, म्हणजे केंद्रक आवरण नाहीसं झालेलं आहे. हा आणि हा काय आहे तर तारा केंद्र आहे. त्यापासून धागे येतात आणि यांना ओढतात, ते अशी संरचित होतात एक समांतर विषुववृत्तीय प्रतलाला. आणि त्यानंतर हे पूर्ण एका बाजूला अशी ओढली गेली ही आणि ही. आणि त्यानंतर शेवटच्या स्टेजला एका टोकाला जातात आणि हे इकडे एका पेशीमध्ये येतात आणि हे इकडे एका पेशीमध्ये येतात. म्हणजे तर आपल्याला काय, तर इथं सुरुवातीला जशी पेशी तयार आहे, ही बघा इथं जशी तयार आहे तशीच शेवटाला तयार झाली, बरोबर. म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेशी विभाजन, तर त्यामध्ये पहिला जो घटक होता तर पेशी विभाजन दोन प्रकारे होतं, सूत्री आणि अर्धगुणसूत्री. त्यापैकी सूत्री विभाजन आपण आज शिकलेलो आहोत. ते कुठं होतं, कशा प्रकारे होतं, याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. याच्यावर आधारित असलेली प्रश्न उत्तरं सोडवा.